Hello students. Today we are going to see a next disease which is called as a filariasis. So after completing the that is amoebiasis and the malaria, which are the protozoal diseases here. Now we are going to see the last diseases of the helminthic infection or the helminthic diseases here. So these helminthic, they belong to they are having a worms which may are also the infectious worms here. Okay, such a helminthic diseases which are named as a filariasis and the ascariasis. Okay, so one by one let us understand what is the filariasis and the ascariasis here. Okay, as you know that we have studied in detailed manner, that is viral disease, bacterial disease, and that is fungal diseases, and also that is the protozoal diseases here. Okay, so don't be confused, they are very much easy. Okay, now let us see about the filariasis, which is also called as the elephantiasis. Okay, what is the other name of that? That is the elephantiasis. It is also called as elephantiasis. Okay, which is infectious. Okay, caused by the threat like a filarial nematodes. तुम्हाला माहितीच आहे तो. So which belong to the nematodes. So which are the round worms, and those round worms or the worm called as a Vaccaria. It is called as a Vaccaria bancrofti. Okay, Bruguiera malai and the Bruguiera timori. ओके, म्हणजे असं 3 स्पीसीज आहे की त्याच्यामध्ये जे आहे ते पर्टिक्युलरली कोणतं पार्टला अफेक्ट करतात त्याच्यावर तो डिपेंड आहे. बॉडीमधले कुठलं पार्टला इन्फेक्टिशियस आहे त्याच्यावर तो डिपेंड आहे. पण 3 फिसीसचं नाव लक्षात ठेवा इथं. वक्रेरिया, हे सगळं तुम्हाला काय म्हणते मी एस नेहमीप्रमाणे नीटसाठी इम्पॉर्टंट आहे. वक्रेरिया. ओके, इट इज दी वक्रेरिया इट इज कॉल्ड ॲज अ बॅनक्रॉफ्टी. ओके, ब्रुगेरिया मलाई अँड द ब्रुगेरिया ट्रायमोरी. ओके, हे 3 काय झालं त्याचं कॉझिटिव्ह एजंट झालं. ओके, द कॉझिटिव्ह एजंट विच कॉजेस द डिसीज कॉल्ड ॲज द फिलॅरिसिस हियर. क्लिअर आहे? ओके, आता हे जे डिसीज आहे कॉज करणारा हे स्पीसीज आहे, पण त्याला स्प्रेड करणारा इन्सेक्ट आहे. ओके, दॅट इन्सेक्ट इज कॉल्ड ॲज अ फिमेल कुलेक्स मस्किटो. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तिथं आम्ही मलेरियामध्ये काय म्हणलं होतं, दॅट इज द फिमेल ॲनाफिलस मस्किटो म्हणलं होतं. ठीक आहे, इथं पण काय फिमेल कुलेक्स मस्किटो आहे. ठीक आहे, मस्किटो नेम्ड ॲज अ फिमेल कुलेक्स मस्किटो असं म्हणलेले आहे. ठीक आहे, रादर हिअर दे आर रेफरिंग ॲज अ फिमेलच जास्त म्हणायला लागले. तर तुम्ही मला सांगा की व्हॉट अबाउट दॅट इज द मेल मस्किटोचं काय प्रॉब्लेम आहे? काही मस्किटो जे आहे सगळे प्रकारचे असतात. आपल्याजवळ जे आहे तो की आपल्या सराउंडिंग एन्व्हायरमेंटमध्ये कोणतं मस्किटो आहे, पण हे कोणतं जे आहे ते फाइंड आउट करण्यासाठी इझी नाही येते. पण जास्तीत जास्त जे आहे स्प्रेडिंग किंवा जे इन्फेक्टिशियस डिसीजेस स्प्रेड करण्यासाठी फिमेलच आहे. तर रिझन मला सांगा की तुम्ही कोणी सांगता ते बघूयात काय आहे तो. वाय इट इज द फिमेल ओनली, वाय नॉट द मेल इन्सेक्ट दॅट इज अ मेल मस्किटो हिअर. क्लिअर आहे? ठीक आहे, आता हे लक्षात ठेवा. कोणतं स्प्रेड कोण करणार? फिमेल कुलेक्स मस्किटो असणार. ठीक आहे, मग हे बॉडीमध्ये कोणतं पार्टला ते अफेक्ट करणार की कोणतं त्याचं एरिया असणार आहे, म्हणून त्याच्यावरून काय म्हणलं तरी लिम्फॅटिक फिलॅरिसिस म्हणजे लिम्फला अटॅक करणार, सबक्युटेनियस स्किनला अटॅक करणार, किंवा सिरोसा कॅव्हिटी. तुम्हाला माहिती आहे लेअर कोणता आहे, सिरोसा लेअर. सो त्या कॅव्हिटीला अफेक्ट करणार, म्हणून त्याला सिरोसा कॅव्हिटी फिलॅरिसिस म्हणणार. ओके, सो ऑल these named where they occupy the regions within the body, so they are the lymphatic filariasis, subcutaneous filariasis, serosa cavity filariasis here. क्लिअर आहे सगळ्यांना? हे इंट्रोडक्टरी पार्ट झालं होतं. निमॅटोड्स, राऊंड वॉर्म किंवा त्या कॉझिटिव्ह एजंट कोण आहे, स्प्रेडिंग कोण करतात, क्लिअर झालं सगळ्यांना आता? ठीक आहे, तर लाईफ सायकल काय आहे ते बघून घेऊयात. ठीक आहे, तर हे इझी होण्यासाठी मी ह्या पद्धतीने केलेले आहे. आता इथं जे आहेत की once again it is going to complete by taking the host here. So the host like that is the human beings and the mosquito here. So the disease called as a filariasis, and that is the worm which is spreading, which is present. वर्म जे आहे त्या वर्म कुठं आहे, तो वर्म जे आहे तो असणारे where it is present in the human beings also, where it is present in the
मस्किटो ऑल्सो हिअर. ठीक आहे. आता ह्या असं डिवाइड केलं मी. ती आता इथं जे आहे दॅट विल बी द मस्किटो असणार आहे अँड दॅट विल बी द ह्युमन. ठीक आहे. तर तुम्हाला कन्व्हिंट होण्यासाठी वॉर्म कुठं आहे? दोन्हीकडे आहे. कुठं? मस्किटोमध्ये पण आहे आणि ह्युमन बीइंग्समध्ये पण आहे. ठीक आहे. मग आता मी स्टेप बाय स्टेप स्टार्ट करू. लाईफ सायकल ऑफ दिस दॅट इज अ वॉर्म कॉल्ड ॲज अ वकरिया मॅनक्राफ्टी. ठीक आहे. So this worm enters the human body, human skin as mosquito bite to the human body, take a blood meal. बरोबर आहे ना. मस्किटो बाईट केल्यानंतर मस्किटो काय घेणार आहे की दॅट विल टेक अ ब्लड मिल बट इट विल इंजेक्ट दी लार्वा स्टेज. स्टेप बाय स्टेप पहिलं स्टेप सांगायला लागले मी. एंटर्स म्हणजे हे मी शॉर्ट फॉर्ममध्ये लार्वा थर्ड असं लिहिले आहे. लार्वा थर्ड एंटर्स द ह्युमन स्किन ॲज अ मस्किटो टेक अ ब्लड मिल. ओके. त्याचं जेवण काय आहे? आपला ब्लड. तर घेत असताना त्याने लार्वा आत सोडले. ठीक आहे. आता त्याच्यानंतर की लार्वा कुठं आला? आपल्या बॉडीमध्ये आला. लार्वा जे आहे कन्वर्ट झालं अडल्ट इन अ लिम्फॅटिक वेसल्स ऑर द लिम्फॅट्स. ओके. लिम्फॅटिक सिस्टममध्ये. तुम्हाला माहितीच आहे लिम्फॅटिक सिस्टम जे आहे व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर बॉडी आहे. तर मेन कुठं गेला तो? लिम्फॅटिकमध्ये की तो एंटर झाला. तिथं त्या लार्वा जे आहे अडल्टमध्ये कन्वर्ट झालं. लक्षात ठेवा ह्या लार्वापासून ते अडल्टपर्यंत. ठीक आहे. लार्वापासून ते अडल्ट स्टेज जे आहे कन्वर्जन जे आहे ते 1 इयर ते ओके इट इज टेकिंग 1 इयर टू द मोर. ओके. मोर देन 1 इयर की ह्या इयरपर्यंत म्हणजे विदिन 1 इयर असं नाही की 1 इयर किंवा त्याच्यापेक्षा जास्ती जे आहे तो त्याचं माउल्टिंग प्रोसेस होतात फ्रॉम द लार्वा टू दी अडल्ट स्टेजमध्ये. ठीक आहे. आलं लक्षात. मग अडल्टपासून ते काय झालं? दे विल डेव्हलप द मायक्रोफिलेरिया. तर स्मॉल जे आहे स्मॉल त्यांचे जे काही स्टेजेस आहे किंवा वॉर्म्स आहे दे आर द इनिशियल स्टेजेस. ओके. तो त्या प्रकारचे मायक्रोफिलेरिया जे आहे डेव्हलपमेंट झालं. ओके. सो विच मायग्रेट टू द लिम्फ अँड द ब्लड वेसल्स. तो लिम्फॅटिक सिस्टमपासून ते कुठं गेलं? डेफिनेटली लिम्फ फ्लूडमध्ये आणि ब्लड वेसलमध्ये एंटर केले. ओके. आता सगळीकडे बॉडीमध्ये ब्लड वेसल आहे, लिम्फ आहे. त्या लिम्फमध्ये काय आहे? मायक्रोफिलेरिया प्रेझेंट आहे. आता मायक्रोफिलेरिया विल बी इजेस्टेड बाय द मस्किटो. पुन्हा त्या मायक्रोफिलेरिया कोणी घेतलं? मस्किटोनी घेतलं. म्हणजे आता लाईफ सायकल कोणाचं स्टार्ट झालं? मस्किटोचं झालं. हे लाईफ सायकल कोणाचं झालं? ह्युमन बीइंगचं झालं. अडल्ट जे आहे लार्वापासून ते अडल्टपासून ते मायक्रोफिलेरिया. क्लिअर आहे? ओके. आता मायक्रोफिलेरिया कुठे गेलं? मस्किटोचं बॉडीमध्ये गेलं. विच पेनिट्रेट इन टू द मिडगट अँड मायग्रेट टू द थोरॅसिक मसल्स. मायक्रोफिलेरिया कुठं गेलं? मिडगटला गेलं आणि थोरॅसिक मसल्सला काय झालं? पेनिट्रेट झालं. मग तिथे काय करतात? थोरॅसिक मसल्सपासून डेव्हलप टू द लार्वा दॅट इज L1 लार्वा टू दी L3 लार्वा. म्हणजे तो जे काही कन्वर्जन आहे त्यांच्या स्टेजमध्ये की लार्वाचं अर्ली स्टेज आणि लार्वाचे लेट स्टेजमध्ये. ठीक आहे. त्या स्टेजला मी काय म्हणणार? माउल्टिंग स्टेज म्हणणार. लोअर ऑर्गॅनिझममध्ये हे लार्वा स्टेज प्रेझेंट आहे. ठीक आहे. सो दॅट इज द माउल्टिंग स्टेज असं म्हणतोय. ठीक आहे. मग आता हे स्टेज लार्वाचं होतं ना इथं की लार्वा कोण आहे? म्हणजे मस्किटोमध्ये लार्वाच आहे की कोणतंही अडल्ट फॉर्म नाही आहे. आता हे लार्वा 3 जे आहे दॅट विल मायग्रेट टू द मस्किटोज हेड अँड द प्रोबायोसिस. ओके. मायग्रेट टू द हेड अँड द मस्किटोज प्रोबायोसिसला एंटर केलं. मग पुन्हा काय झालं? त्या लक्षात ठेवा की आम्ही मलेरिया सांगत असताना सलावरी ग्लँडमध्ये स्पोरोझॉइड्स एंटर केलं होतं असं म्हणलं होतं ना. आता इथं काय म्हणायला लागलो आहे मी की लार्वा स्टेज अँड दॅट इज द larva 3 for our understanding. So which after moulting the process, okay, and they will form the larva 3 stage and they will enter into the migrate to the head and the proboscis region, which then after having once again the healthy person. ओके. आता ऑलरेडी जे तर ह्या मस्किटो पुन्हा नेक्स्ट हेल्दी पर्सनला काय करणार? बाईट करणार. ओके. सो दॅट टू टेक अ ब्लड मील. मग आता ह्या मस्किटो नेक्स्ट हेल्दी पर्सनला बाईट करत असताना किंवा ते ब्लड मिल घेत असताना
की कोणतं स्टेजला ते इंजेक्ट करतात ह्युमन बॉडीमध्ये, दॅट इज द लार्वा 3. दॅट इज द स्टेज ऑफ अ लार्वा 3 हिअर, थर्ड स्टेज ऑफ अ लार्वा हिअर. क्लिअर झालं की असं म्हणजे इथं कोण आहे, स्प्रेडिंग वॉर्म दोन्हीकडेच आहे ना. विचार करा, वॉर्म कुठं आहे, अडल्ट वॉर्म आणि मायक्रोफिलिएरी इथं आहे. आणि त्या मायक्रोफिलिएरियाचं स्टेजेस लार्वा 1 to लार्वा 3चं कुठं झालं, मस्किटोमध्ये झालं. मग ह्या डिसीज जे आहे स्प्रेडिंग कोण करणार, मस्किटोज करणार. पण लार्वाचं स्टेज फक्त अडल्ट आणि लार्वा हे कुठं आलं, अडल्ट ह्युमन बिईंगमध्ये, लार्वा मस्किटोमध्ये. किती सोपं आहे, काही अवघड आहे का, काहीच अवघड नाही आहे. ठीक आहे. तर हे काय होतं, त्याचं लाईफ सायकल होतं. पुन्हा की मस्किटो, फिमेल क्युलेक्स मस्किटो विल टेक अ ब्लड मीन ऑफ अ हेल्दी पर्सन टू cause a disease called as a filariasis here. Okay, larva stage enters into the human skin, which enters into the lymphats, which changes into the stage called as the adult stage, which take about 1 year to convert the larva into the adult stage, which develops into the microfilaria. म्हणजे इथे काय होणार की हे स्टेज अडल्ट झाले की त्यांचं फिमेल आणि मेलचं मेटिंग होणार. that will produces a small worms called as a microfilaria, which migrate to the lymph and the blood here. And this lymph, within the lymph and the blood, the microfilia are taken by the once again mosquito. त्या मस्किटो पुन्हा त्या इन्फेक्टेड पर्सनला बाईट करणार. त्या इन्फेक्टेड पर्सनमधलं मायक्रोफिलिया आहे की मस्किटोचं बॉडीमध्ये एंटर केलं. मस्किटोचं बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर मस्किटोचं मध्ये डेव्हलपमेंट झालं लार्वा, अँड दॅट लार्वा 3 विल बी एंटर टू द नेक्स्ट स्टेज, एंटर्स इन टू द अनदर हेल्दी पर्सन. क्लिअर आहे सगळ्यांना आता? ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आम्ही त्याचं सिम्पटम्स काय आहे बघूया. थँक्यू.